प्रश्नाचा ओहापोह विशेषतः योगेशजी, विलासजी आणि अजितनं इथं केलेला आहे. खरं तर पंडित गवळींना पण बोलायचं होतं, पण त्यांना मी विचारलं काय बोलणार आहेत. ते ऐकल्यानंतर म्हटलं बाकीची आमची चौघांची भाषणं बाजूला राहतील आणि तुमची हेडलाईन होईल, तुम्ही आज काही बोलू नका, जरा शांत राहा. आणि त्याच्यामुळं त्यांना पण शांत केलं. परंतु कधीतरी आपल्या काही प्रमुखांना पंडित गवळींना घेऊन बसावं लागेल आणि त्यांना मन मोकळं करून द्यावं लागेल. नाहीतर पुढं कुठंतरी सभा असली आणि बाबाला जर मनात नाही राहिलं आणि जर माईक घेतला तर माझं विलासचं काही खरं नाही. मित्रांनो, ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या. परंतु एक परिवार म्हणून आपण एकमेकाला आधार देण्याचं काम केलं. त्याच्यामध्ये कधी पण आपण दुजाभाव केला नाही. त्याचा उल्लेख मगाशी विलासनी केला लांड्यांनी, की बाबा कोणी पंजाबवरून आलं, कोण कोल्हापूरहून आलं, कोण आणखीन कुठनं आलं, कोण आणखीन कुठनं आलं आणि कोण भोसरीतनं पण आलं ना. मग त्यांनाही आम्ही सांगून पहिल्यांदा ती भोसरी आमच्या सभा व्हायच्या केवढंसं तिथं स्टेज होतं आणि केवढीशी तिथं जागा होती, काय तिथली परिस्थिती होती. पण मी मगाशी जे काही सांगितलं रेड झोनच्या बद्दल पण मगाशी सांगण्यात आलेलं आहे की दादा रेड झोनच्या संदर्भामध्ये सर्वे करण्यात आला, परंतु त्याच्यामध्ये महानगरपालिकेने